हॅलो, नमस्कार. नमस्कार कर सगळ्यांना. नमस्कार तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. बोल. हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमच्यावर बोल. नसू नका. आणि आम्ही छानपैकी आवरलंय दोघांनी. हो ना पिल्लू. कियांशने ब्लॅक ड्रेस नाही घातला, कारण कियांशने काल स्कूलमध्ये ब्लॅक ड्रेस घातला होता, तो पूर्णपणे खराब केला. मग तो आज वॉश केलाय ना. हां, म्हणून आज कियांशने घातला नाही आहे. पण कियांश बोरनानला नक्की घालणार आहे ब्लॅक कलरचा ड्रेस. हो, छानपैकी तयार होणार आहे. होणार ना तयार. माझ्या मुलाला हँडसम दिसायचं आहे. हँडसम दिसायचं आहे ना, ते तोंडात नाही घालायचं. आणि आम्ही मस्तपैकी अशी देवाची पूजा छान छानपैकी केलेली आहे. आमची पूजा कशी वाटली? तू मध्ये काय येतोयस? ते तोंडात घालू नकोस. नको घालू तोंडात. हां, थांब, आपली पूजा दाखवू दे ना सगळ्यांना. छान अशी पूजा केली ना आपण. हां, पाया पडतोयस का? अरे बापरे, कियांश पडतोय पाया. आणि बाळ, आईच्या पण पाया पडायचं असतं. चला, आईच्या पाया पडा. मोठा हो. पाया पडलास का आईच्या? आईच्या पायापासून ते घेतलं का? चल, पाया पडायच्या. मोठा हो. चला, आणि आता आमची रांगोळी दाखवते. छोटीशी रांगोळी काढली आम्ही. कुठे मोठी काढली बाळा, फक्त आपण काढ तर काढली. आज मकर संक्रांतीच्या आपल्याला जायचं पण आहे ना. हे बघा, आमची छोटी छोटी रांगोळी. ही आमची छोटी छोटी रांगोळी. काय घ्यायचं? पतंग घ्यायची. ही घ्यायची का? नाही, ही नको आम्हाला. मिकी माऊसची दान एक द्या. चला. आणि हे घे, घे बाळ. नीट पकडायच्या. अरे, तू तर आत्ताच सुरुवात करायला लागला. शो यू आता. पतंग तर घेतलेली, पण त्याला मंगळसूत्र बनवणार कोण? कारण मला विसर पडलेला होता. मी खूप लहानपणी पतंग उडवलेली. मग विचार केला की त्या काकांकडनंच पतंगीचं मंगळसूत्र बनवून घेऊया. आम्ही त्यांच्याकडनंच पतंगीचं मंगळसूत्र बनवायला घेतलं. म्हणजे एक बघितलं तर मग मला सेकंड किंवा थर्ड जी पतंग असेल त्याला बनवता येईल, म्हणून एकदा मी बघून घेतलं की ते कसे करतायत काय वगैरे. आणि त्याच्यानंतर मग ते बनवून झाल्यानंतर आम्ही मग घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर एक पतंग आमची उडून झालेली होती ॲक्च्युली, आणि ती कटली पण होती. त्याच्यामुळे ही सेकंड पतंग होती की जी वरच जात नव्हती. बहुतेक त्याचं मंगळसूत्र करताना माझ्याकडनं चुकलं असेल, आणि माझ्या सासूबाई मला मदत करत होत्या. त्यांना फक्त वर जात नसेल पतंग तर ते उचलायच्या, वरती हे करायच्या, मला मदत करत होत्या. मग सेकंड आम्ही पतंग चेंज केली. मग ह्या छोट्या मुलांनी वरती जायला तो पण मदत करत होता. ॲक्च्युली हवा पण कमी होती त्या दिवशी, त्याच्यामुळे तो पण प्रयत्न करत होता की हे. पण त्याला म्हटलं चल मी एकदा ट्राय करते, म्हणून मग मी एकदा ट्राय केला आणि चक्क गेली माझी पतंग. आली पुन्हा खाली येते. खूप वेळच्या प्रयत्नानंतर ही पतंग ह्या मुलांनी, छोट्या मुलांनी शेवटी वरती हे केली. हळूहळू चालली होती. म्हणाला असं थोडंसं समाधान वाटलं की यावर चला आता फायनली जाती वरती पतंग. आणि गेली ती शेवटी. मी काही इकडे फक्त उभी होती, फक्त आसारी घेऊन की जाऊ दे आता, जाती ना वरती, जाऊन द्यावी.
पण फर्स्ट पतंग छान वरती गेलेली, पण नेमका त्याचा व्हिडिओ मिस झाला काढायचा. व पतंगीच्या नादात आम्ही विसरून गेलो की व्हिडिओ काढायचा होता असं. आणि मग ती कट झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं, अरे यार आपण व्हिडिओच नाही काढला. पण ठीक आहे, चला सेकंड पतंग गेली फायनली. आणि इकडे कियांश बघा, कियांश कसा बघतो. कियांची एक वेगळीच त्याला पतंग खेळायची होती, ते दिलं सोडून आणि त्याची वेगळीच मस्ती चालू होती की काय करायचं आणि काय नाही. काय करत होते हे मुलं काय माहिती. आणली तर त्याच्यासाठी होती आणि एन्जॉय मी करत होती. इथे सासूबाई कियांशला घेऊन खेळत होत्या. त्याचं चाललं होतं आजीला, आजी रिंगा रिंगा कर, अजून कर म्हणून नाही का. आणि त्या खेळत होत्या त्याला घेऊन. त्यांना आली चक्कर आली आणि इकडे आमची पतंग वरती गेलेली होती, चांगली वरती गेलेली नाही का. आता हवा पण आलेली होती चांगली अशी, आणि वरती पतंग पण गेलेली होती. आणि कियांश माझ्याकडे पळत आला, आजी रिंगा रिंगाने करत, आणि आजीला आली होती चक्कर. आजीला सगळी गच्चीच गोल फिरायला लागली, त्याच्यामुळे आजी नाही म्हणत होती कियांश रिंगा रिंगा नाही. त्यानंतर मग म्हटलं चला आता आपण डान्स करूया, बस झाली पतंग उडवून थकलो होतो. मग म्हटलं चला शेवटी डान्स करायचा आहे, म्हणून मग पिरी पिरी वेळ डान्स करू म्हटलं आयराणी गाण्यावर. तर मग मी माझ्या जाऊबाईंना साईडला, कॅमेऱ्याच्या साईडला जाऊन स्टेप सांगत होती की कशा करायच्या. तर श्री पण आम्हाला फॉलो करत होती आणि कियांश पण फॉलो करत होते. हे दोघं जण बघा कसे फॉलो करतायत आम्हाला. कियांशची तर वेगळीच गंमत चालू आहे. तो बघा इकडे साईडला कसा नाचत होता. स्टेप झाल्यानंतर म्हटलं चला आता करूयात म्हणून. मग कियांश इकडे गुडगुड चालूच होतं. चला आम्ही इकडे डान्स करायचं स्टार्ट करणार आणि माझ्या सासूबाई पाठीमागे जर बघत असेल तर सासूबाई कियांच्या पतंगचं चालू आहे. इकडे आम्ही डान्स करत होतो आणि त्या दोघांचं काय पतंग उडवायचं काम काय माहिती काय करतात. पतंगीचा धागा इथून झालेला बहुतेक तर धागा हे करतात कियांशला. आणि आम्ही इथे मस्त एन्जॉय करत होतो. आणि आमच्या स्पीकरची पण बॅटरी लो झालेली ॲक्च्युली. इतक्या वेळचे गाणे चालू होते त्याच्यामुळे लो झालेली होती. तो पण मध्ये मध्ये असा आम्हाला धोका देत होता ना काय. इकडे पाठीमागे कियांच्या आजीला चाललंय पतंग उडवायचं काम. त्यांचं दोघांचंही आमच्याकडे काही लक्ष नाही. आमच्याकडनं स्पीकर बंद गेली बघायला, पण झाला चालू तो लगेच. चला पुन्हा एकदा करूया, पण तो सारखा बंदच पडत होता. मग माझ्या सासूबाईंनी एकटंच तिकीट पाठीमागे पतंग उडवतात. ट्राय करत होत्या त्या आपण वर जाते की नाही म्हणून पतंग. आमच्या दोघींच्या मध्ये चालूच होतं ते, आमच्या दोघींच्या मध्ये जायचं होतं. तिला साईडला उभं केलं होतं पण नाही. आणि गेली माझ्या सासूबाईंची पतंग वरती. याच्याने सासूबाई ट्राय करत होत्या आणि गेली शेवटी वरती. त्या उडवत होत्या, शेवटी मज्जा केली त्यांनी पण. असं मस्त मकर संक्रांतीचा आमचा कार्यक्रम झाला. तुम्हाला आमचा व्हिडिओ पाहून कसा वाटला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.